मतदानाआधीची रणधुमाळी टॉप 9 बातम्या। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रावर। मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार। 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर असेल। निकालानंतर भाजपचा मोठा पक्ष हे पुन्हा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मराठी माणूस आणि अमराठी माणूसही ठाकरेंसोबत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। अमराठी माणसांना मारणं हा मराठी भाषेचा विकास नाही। फडणवीसांचा ठाकरेंना टोला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजप विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार। समाज माध्यमांवर भाजपकडून पक्षाचे प्रचार संदेश आणि जाहिराती सातत्याने प्रसारित केल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार। निवडणूक आयोग मतदानाला ईव्हीएमला जोडून नवीन मशीन वापरणार। नवीन मशीनच्या वापराला ठाकरे बंधूंचा विरोध। ईव्हीएमला नवीन मशीन जोडण्याबाबत आधी माहिती दिली होती का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। तर अचानक पाडू मशीनचा वापर का? विरोधकांना पाडण्यासाठीच पाडू मशीनचा वापर होणार, राज ठाकरेंचा आरोप। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी। चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरे बंधूंवर टीका। तो उमेदवारांनी लोकांची भेट घेणं हे नियमातच। राज ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीत पाडू मशीन वापरलं जाईल। मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचं स्पष्टीकरण। गरज पडली तर बॅकअप म्हणून पाडू मशीन वापरणार, गगराणी यांचं स्पष्टीकरण। तर घरोघरी 5 वाजेपर्यंत प्रचार करता येणार ही नवी प्रथा कुठून आली? मतदारांना भेटू शकता, पत्रकं वाटू शकत नाही, मग पैसे वाटू शकतात का? राज ठाकरेंचा सवाल। सरकारमधील पक्षांकडून पैसे वाटले जात आहेत, राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरेंचं वक्तव्य बिनडोकपणाचं। आशिष शेलार यांची टीका। उमेदवाराला कुणाच्याही घरी जाण्याची बंदी कधीच नव्हती असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा। लोकांना भरकटवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न। मराठी माणसाचा देवाभाऊंवर विश्वास। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची टीका। आणि आता टॉप 9 बातम्या पाहूया। महापालिकांचा रणसंग्राम। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन। अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। राजकीय नटसम्राट मंदिरांमध्ये वणवण फिरत आहेत। आशिष शेलारांची ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर टीका। बिनविरोध नगरसेवकांविरोधातील मनसेची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद करताय म्हणत कोर्टानं ॲडव्होकेट सरोदेंना दंड ठोठावला। याचिका फेटाळल्यानंतर पुढील पर्यायाबाबत राज ठाकरेंची सरोदेंसोबत चर्चा। मुंबईत सत्तेसाठी महालढत। 227 प्रभागांमधून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात। तर इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान। 230 उमेदवारांमध्ये लढत। मनोज जरांगे पाटील यांनी बीएमसी निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिला नाही। वीरेंद्र पवार यांची माहिती। मनोज जरांगेंचा जुना व्हिडिओ मुंबईत दाखवला जातोय। वीरेंद्र पवार यांची माहिती। जरांगेंचं कुठल्याही उमेदवाराला समर्थन नसल्याचंही वक्तव्य। एमआयएम आणि भाजप दोन्ही पक्ष एकत्रच। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा भाजप आणि एमआयएमवर निशाणा। सत्तेसाठी जे काही करता येईल ते भाजप करताय, पटोलेंचा हल्लाबोल। अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजप युतीवर आरोप। पुरंदर उपसा सिंचन योजनेत पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवल्याचा दावा। तर तत्कालीन जलसंपदा मंत्री होतो असा कुठलाही निर्णय झाला नाही। एकनाथ खडसेंनी आरोप फेटाळले। सिंचन घोटाळ्याच्या फाईल कोर्टात उघडल्या की अजित पवारांवरच कारवाई होईल। सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही। परिणय फुकेंची टीका। तर अजित पवार म्हणतात, सिंचन घोटाळ्यात आम्हीच नाही तर भाजपनंही पैसे खाल्ले। अजित पवार आणि भाजपचं राजकारण छान चाललंय, दमानी यांचा हल्लाबोल। माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या स्टेटसनं गृहकलह चव्हाट्यावर। पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांचा उमेदवार नमखरामी उमेदवार ज्ञानेश्वर जगतापांना उद्देशून अश्विनी जगतापांचं स्टेटस। मात्र काही तासातच स्टेटस डिलीट। राज्यभरात पैसे वाटपाचे आरोप झाले। मोठा राडा त्यावरून झाला। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या।
पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारांसाठी पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप। मनसे नेते योगेश चिले यांचे पुरावे सादर करत पोलिसात तक्रार, पोलिसांचे चौकशीचे आदेश। चेंबूरच्या वॉर्ड 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप। व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। मीनाक्षी पाटणकरांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार। सायनमधील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकरांचे पती दत्ता केळुसकरांकडून पैसे वाटप। शिंदेंसह ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा आरोप। पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून चौकशी। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप। अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दावा। अपक्ष उमेदवार भूषण बोईर यांच्या कार्यकर्त्यांना पकडल्याचा दावा। अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांचा दावा। डोंबिवली प्रभाग 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने। हाणामारीत 4 जखमी। शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने। शिंदेंच्या शिवसेनेनं ईव्हीएमचा डेमो घेऊन प्रचार केल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की। सोलापुरात शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखाचे भाजप आमदारावर पैसे वाटल्याचा आरोप। देवेंद्र कोठे यांनी पैसे वाटल्याचा अमोल शिंदेंचा आरोप। तर अमोल शिंदेंचे आरोप म्हणजे विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रकार। सचिन कल्याण शेट्टी यांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं दिया धोका। नागपुरात रात्री काँग्रेसच्या विरोधातले पोस्टर। भाजपचे लोक पोस्टर आडून पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप। तर भाजपचे स्थानिक नेते अजय पाटील यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले। खारघर सेक्टर 20 मध्ये पैशांनी भरलेली बॅग सापडली। बॅग भरून पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा संशय। खारघर पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल। पैसे कुणाचे तपास सुरू। तर मतदानाआधीच्या दिवशी मोठा राडा राज्यभरात अनेक ठिकाणी झालेला आहे। आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। एडीएमसी निवडणुकीत उद्या मतदान। मात्र पवारांच्या राष्ट्रवादीतील गोंधळ संपेना। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा अपक्षातील उमेदवाराला पाठिंबा नाही। राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा। धुळ्यात एका संशयिताकडे 500हून अधिक मतदान कार्ड आणि मतदान याद्या सापडल्या। यात मृत मतदारांचं देखील मतदान कार्ड असल्याचं उघडकीस। डुप्लिकेट मतदानासाठी कार्ड मागवल्याचा एमआयएमचा आरोप। कार्ड सापडलेला व्यक्ती पसार। धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला। घरावर दगडफेक करत खुर्च्यांची तोडफोड। भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदेंचे पती विलास शिंदे यांनी हल्ला केल्याचा मनोज मोरेंचा आरोप। जळगावच्या ममुराबाद नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई। कारमधून सोनं आणि चांदीसह 29 लाखांची रोकड जप्त। मकर संक्रांतीनिमित्त नालासोपाऱ्यात भाजपच्या कमळ चिन्हाची निशाणी असलेले लाडू पाकिटं वाटल्याचा आरोप। लाडू वाटप करताना कार्यकर्त्यांना विरोधकांनी रंगेहात पकडलं। भाजपवर आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप। नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी दारू पकडली। भाजप कार्यकर्त्यांनी 110 पेटी दारू जप्त केल्याची माहिती। मनसेच्या उमेदवारानं दारू वाटल्याचा भाजपचा आरोप। नागपूरच्या धंतोली पोलिसांनी दारू साठा जप्त केला। मतदानाची तयारी आता पूर्ण झालेली आहे। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। महापालिका निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईत 30,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार। नागपुरात मकर संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलूनद्वारे मतदानाचा संदेश। स्वीप उपक्रमाअंतर्गत मनपाद्वारे जनजागृती। मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी। 595 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची तपासणी नाही। नक्षत्रवाडी परिसरात अधिकारी आणि कर्मचारी विश्रांती करत असल्याचं समोर। मतदानाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात एसएसटी पथक ऍक्शन मोडवर। संभाजीनगरच्या नागेवाडी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी। 4 दिवसापूर्वी याच ठिकाणी एसएसटी पथकानं 98 लाखांची रोकड केली होती जप्त। नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 110 पोलीस अधिकारी तर 2000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त।
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही प्रमुख रस्ते बंद, सुरळीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन. 16 तारखेपर्यंत वाहतुकीत बदल असणार. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर. सुट्टीमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं IDTR आळंदी रोड आणि दिवे इथलं कार्यालय सर्व कामकाज बंद राहणार.